This is fourth lecture of topic inheritance and variation. Today we discuss next article Mendel's law of inheritance. And you know very well about Mendel's experiment on Pisum sativum. पाठीमागच्या लेक्चरला मेंडेल्सनं पिसम सटायवम म्हणजे गार्डन पी प्लांट वरती जे अनेक एक्सपेरिमेंट केले त्यामध्ये मोनोहायब्रिड क्रॉस असेल, डायहायब्रिड क्रॉस असेल किंवा यू नो व्हेरी वेल अबाउट हियर गार्डन पी प्लांट कन्सिस्ट नियर अबाउट 7 डिफरंट टाइप ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर. त्यानं त्याचे प्रयोग करत असताना एका वेळेला एक कॅरेक्टर सिलेक्ट केलं, ते करत असताना कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर सिलेक्ट केलं, कधी कधी एका वेळेला 2 किंवा 2 पेक्षा जास्त कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर सिलेक्ट केली, त्याचं बारकाईने निरीक्षण केलं आणि त्या निरीक्षणावरून किंवा त्याच्या एक्सपेरिमेंट वरून त्याच्या जे काही लक्षात आलं, त्याची जी काही कन्क्लुजन्स असतील, डिडक्शन्स असतील, त्याच्यावरून त्यानं त्याची मतं बनवली, सिद्धांत तयार केले, ज्याला आपण मेंडेल्स लॉ ऑफ इनहेरिटन्स म्हणतो. आणि त्यामध्ये प्रामुख्यानं त्यानं 3 महत्त्वाचे लॉज सांगितले. त्यातला पहिला लॉ ऑफ डॉमिनन्स, सेकंड लॉ ऑफ सेग्रिगेशन की ज्याला पुन्हा दुसरं आपण नाव देतो लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स, आणि तिसरा महत्त्वाचा लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. हे तिन्ही लॉ आपण नेमके काय आहेत आणि त्याच्याद्वारा मेंडेल्सना नेमकं काय एक्सप्लेन करायचं होतं, त्यांचं नेमकं काय मत होतं, हे व्यवस्थित आपण तिन्ही लॉच्या साहाय्यानं आज आता या लेक्चरला समजून घेऊया. सो लिसन केअरफुली अबाउट फर्स्ट लॉ ऑफ डॉमिनन्स. आता लॉ ऑफ डॉमिनन्सचं स्टेटमेंट नेमकं काय, तर स्टेटमेंट इथं मुद्दाम जाणीवपूर्वक स्टेटमेंट लिहिलेलं आहे आणि एक्सप्लेन करण्यासाठी सुद्धा इथं चार्ट सुद्धा लिहिलेला आहे आणि याच्या साहाय्याने आपण समजून घेऊया. आता लॉ ऑफ डॉमिनन्सचं स्टेटमेंट काय, तर पहा, फेन 2 होमोझायगस इंडिव्हिज्युअल्स म्हणजे पहा हा पण इंडिव्हिज्युअल आणि हा इंडिव्हिज्युअल दोघही एकसारखे होमोझायगस आहेत, एकसारखे. पहा कॅपिटल टी स्मॉल टी म्हणजे हे कसे होमोझायगस इंडिव्हिज्युअल with one or more set of contrasting character, एक किंवा 2 किंवा त्याच्यापेक्षा जास्त अपोजिट कॅरेक्टर्स त्याच्यामध्ये असतील, are crossed the alleles that appear in F1. इथं F1 जनरेशन मध्ये जे काही अलिल्स मिळतात आर डॉमिनंट, याच्यामध्ये हे अलील डॉमिनंट असेल, and those which are not appear in F1 generation is called as a recessive. या पद्धतीचं स्टेटमेंट आहे. अगेन लिसन अबाउट स्टेटमेंट. फेन 2 होमोझायगस इंडिव्हिज्युअल्स, हे 2 होमोझायगस इंडिव्हिज्युअल्स आहेत, with one or more set of contrasting character are crossed. हे दोन्ही कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहेत आणि ते एकमेकात क्रॉस घडवून आणले. The alleles that appear in F1 generation dominant. त्यातलं एक अलील डॉमिनंट येईल आणि एक अलील रिसेसिव्ह येईल. हा लॉ ऑफ डॉमिनन्स या ठिकाणी एक्सप्लेन केलेला आहे. मग आता समजावं म्हणून मी या चार्ट द्वारा एक्सप्लेन करतो. फिनोटाइप मध्ये काय, टॉल वर्सेस डॉर्फ. त्याचे जिनोटाइप काय, कॅपिटल टी स्मॉल टी. त्याचे गॅमेट्स काय पडतील, हे दोन्ही कॅपिटल टी आहेत,
त्याचा कॉमन फॅक्टर काय घेतला किंवा अलील काय घेतला, एक टी. हे दोन्ही सुद्धा सेम आहेत, स्मॉल टी. ह्याचा कॉमन काय घेतला आपण, एक अलील स्मॉल टी. आता F1 जनरेशन मध्ये हे एकमेकाशी फ्यूज होतील, एकत्रित येतील आणि कॅपिटल टी स्मॉल टी असं तयार होईल. त्याला आपण हायब्रिड असं म्हणतो. हायब्रिड F1 जनरेशन कसं आलं, हायब्रिड. म्हणजे 50% हा 50% हा असा हायब्रिड तयार होईल. परंतु तो कसं झाला, हेटेरोझायगस. कारण एक अलील कॅपिटल आहे, एक अलील रिसेसिव्ह आहे, म्हणजे एक डॉमिनंट आणि एक रिसेसिव्ह आहे. याला म्हणत असताना हेटेरोझायगस टॉल म्हटलं जातं. कारण नुसतं कॅपिटल टी म्हणलं की टॉल म्हणतो आणि नुसतं स्मॉल टी म्हणलं की डॉर्फ म्हणतो. पण इथं मात्र एक कॅपिटल टी आहे, एक स्मॉल टी आहे. हा स्मॉल टी सप्रेस होतो, दाबला जातो आणि हा कॅपिटल टी एक्सप्रेस होतो आणि म्हणून याला हेटेरोझायगस टॉल असं म्हटलं जातं. हेटेरोझायगस डॉर्फ कधी म्हटलं जात नाही. कारण हा कॅपिटल टी लेटर एक्सप्रेस होतं म्हणजे तो डॉमिनंट आहे आणि हा स्मॉल टी लेटर सप्रेस होतो म्हणजे तो रिसेसिव्ह आहे. एक एक्सप्रेस होतो तो डॉमिनंट आणि जो दाबला जातो सप्रेस होतो तो रिसेसिव्ह. इथं स्मॉल टी लेटर रिसेसिव्ह आहे, कॅपिटल टी लेटर डॉमिनंट आहे. आणि कंपल्सरी F1 जनरेशन मध्ये काय होतं, एक एक्सप्रेस होतो आणि दुसरा सप्रेस होतो आणि म्हणून या लॉजला मेंडल्सचं नाव काय दिलेलं आहे, लॉ ऑफ डॉमिनन्स. सेम याच पद्धतीनं दुसरा लॉ या ठिकाणी एक्सप्लेन केलेला आहे, लॉ ऑफ सेग्रिगेशन. त्यालाच दुसरं पर्यायी नाव दिलेलं आहे, लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स. याच पद्धतीनं आहे, थोडासा फरक आहे. स्टेटमेंट बघूया अगोदर. फेन F1 हायब्रिड म्हणजे आता इथपर्यंत आपण एक्सप्लेन केलेलं होतच, हे F1 हायब्रिड फॉर्म्स गॅमेट. जेव्हा याचे गॅमेट पडतील, द अलिल्स सेग्रिगेट फ्रॉम इच अदर. याचे गॅमेट पडल्यानंतर ते स्वतंत्र होतील. गॅमेट नेहमी स्वतंत्र होतात, सेपरेट होतात. अँड एंटर इन डिफरंट गॅमेट्स आणि पुन्हा ते दुसरीकडे निघून जाते. या पद्धतीने हे स्टेटमेंट आहे. काय पहा, फेन F1 हायब्रिड फॉर्म्स गॅमेट, द अलिल्स सेग्रिगेट फ्रॉम इच अदर अँड एंटर इन डिफरंट गॅमेट्स. हे त्याचं प्रॉपर स्टेटमेंट आहे. हे समजून घेताना थोडक्यात मेंडल्सला काय म्हणायचं होतं, तर फिनोटाइप टॉल वर्सेस डॉर्फ, जिनोटाइप कॅपिटल टी स्मॉल टी हे माहिती आहेच. त्याचे गॅमेट कॅपिटल टी स्मॉल टी आणि F1 जनरेशन मध्ये हा कॅपिटल टी आणि हा स्मॉल टी एकत्रित आल्यानंतर हायब्रिड तयार होतो. F1 जनरेशन असतो त्याला मगाशी आपण काय म्हणलं होतं, हेटेरोझायगस टॉल. इथपर्यंत सेम जसंच्या तसंच. याचा अर्थ हे अलील आणि हे अलील जरी F1 हायब्रिड मध्ये एकत्रित आले, दे लिव्ह टुगेदर, ते एकत्रित राहतील, बट डू नॉट मिक्स विथ इच अदर. कधीच ते एकमेकात पूर्णपणे विलीन होत नाहीत, मिक्स होत नाहीत. दे मस्ट सेपरेट फ्रॉम इच अदर. ते एकमेकापासून स्वतंत्र होतील कंपल्सरी ड्युरिंग गॅमेट फॉर्मेशन. गॅमेट फॉर्मेशन तयार होत असताना हे दोन्ही एकमेकापासून अत्यंत व्यवस्थितरित्या स्वतंत्र होतात, कधीच मिक्स होत नाहीत, एकमेकात विलीन होत नाहीत. प्रत्येक अलील, प्रत्येक गॅमेट स्वतंत्रच असतो, आयडेंटिकल असतो.
थोड्या कालावधीसाठी एकत्रित येईल, पण पूर्णपणे एकमेकात विलीन होत नाही, मिक्स होत नाही. थोड्या कालावधीसाठी एकत्रित येतात, पण गॅमेट फॉर्मेशनला पुन्हा ते सेपरेट होतात, कारण ते आयडेंटिकल असतात, म्हणून त्याला प्युअर गॅमेट्स म्हटलं जातं. हेन्स कॉल्ड ॲज अ प्युरिटी ऑफ गॅमेट्स. म्हणून तर त्याला प्युरिटी ऑफ गॅमेट्स असं म्हटलं जातं. याचा अर्थ हा पण गॅमेट प्युअर आहे, हा पण गॅमेट प्युअर आहे. F1 जनरेशन मध्ये जे एकत्रित आले बरोबर आहे, थोड्या कालावधीसाठी ते एकत्रित राहतात, पण मिक्स होत नाहीत. गॅमेट फॉर्मेशनला पुन्हा ते व्यवस्थित स्वतंत्र होतात आणि स्वतंत्र अस्तित्व जपतात, आणि म्हणून त्याला लॉ ऑफ सेग्रिगेशन किंवा लॉ ऑफ प्युरिटी ऑफ गॅमेट्स असं म्हटलेलं आहे. देन थर्ड लॉ, लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. त्याचं स्टेटमेंट सुद्धा या ठिकाणी ब्लॅकबोर्ड वरती लिहिलेलं आहे, आणि डायहायब्रिड क्रॉस पुन्हा एकदा इथं त्याचं एक्झाम्पल एक्सप्लेन करण्यासाठी इथं सोडवलेलं आहे. आणि याच्या साहाय्याने आपण हा तिसरा नियम किंवा सिद्धांत जो मेंडेलने सांगितलेला आहे तो व्यवस्थित समजून घ्यायचा. हिअर अगेन लिसन, थर्ड लॉ, लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट. स्टेटमेंट काय पहा, व्हेन हायब्रिड possessing two or more pair of contrasting alleles, दोन किंवा दोन पेक्षा जास्त कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर घेतले, फॅक्टर घेतले किंवा अलिल्स घेतले, फॉर्म्स गॅमेट, त्याचे जेव्हा किंवा गॅमेट पडतील, these allele in each pair, प्रत्येक पेयर मध्ये सगळे अलिल्स काय होतील, सेग्रिगेट इंडिपेंडेंटली. प्रत्येक ठिकाणी ते असे स्वतंत्र होतात. कोणतंही अलील इतर अलील बरोबर थोड्या कालावधीसाठी एकत्रित राहतं, पण वेळ मिळाला की लगेचच ते स्वतंत्र स्वतःचं आयडेंटिटी दाखवतं, स्वतंत्र होतं, इंडिपेंडेंट होतं. कोणतंच अलील दुसऱ्या अलील बरोबर कायम राहत नाही. गॅमेट फॉर्मेशनच्या वेळेला 100% ते स्वतंत्र होतं, कारण प्रत्येक अलील किंवा फॅक्टर किंवा कॅरेक्टर हे इंडिपेंडेंट असतं, स्वतंत्र असतं, युनिक असतं. हेच महत्वाचं आहे, ते सांगितलेलं आहे. these allele in each pair, प्रत्येक जोडीमधलं सेग्रिगेट इंडिपेंडेंटली, स्वतंत्ररित्या ते सेग्रिगेट होतं, स्वतंत्र होतो ऑफ द अदर पेयर. म्हणजे या पद्धतीनं हे स्टेटमेंट सांगितलेलं आहे. पुन्हा पहा, when hybrid possessing two or more pair of contrasting alleles forms gamete, ते जेव्हा गॅमेट तयार करतील, these allele in each pair, प्रत्येक जोडीमध्ये segregate independently of the other pair. डायहायब्रिड क्रॉसच्या मदतीने हे व्यवस्थित स्टेटमेंट समजून घेऊया. डायहायब्रिड क्रॉसचा एक्झाम्पल आहे पहा, फिनोटाइप येलो राउंड, कॉन्ट्रास्टिंग अपोजिट टू दिस ग्रीन व्रिंकल. त्याचे जीनोटाइप काय, कॅपिटल वाय कॅपिटल वाय, कॅपिटल आर कॅपिटल आर. मागच्या लेक्चरला आपण हे डायहायब्रिड क्रॉस समजून घेतलेला आहे. स्मॉल वाय स्मॉल आर स्मॉल आर. आता गॅमेट्स ह्या दोन्ही कॅपिटल वाय चा एक घेतला कॉमन, ह्या दोन्ही कॅपिटल आर चा एक कॉमन आर घेतला, सेम तसं दोन स्मॉल वाय चा एक घेतला कॉमन, दोन स्मॉल आर चा एक आर कॉमन घेतला, आणि या F1 जनरेशन मध्ये मग काय होणार, कॅपिटल वाय स्मॉल वाय म्हणजे कॅपिटल वाय स्मॉल वाय, कॅपिटल आर स्मॉल आर, असा F1 जनरेशन म्हणजे हा झाला हायब्रिड. आता यामध्ये पहा, हे अलील वेगळं आहे, हे वेगळं आहे, इथं हे वेगळं आहे, हे वेगळं आहे. थोड्या कालावधीसाठी ते एकत्रित आले, बरोबर आहे, परंतु यातलं कोणतंही अलील, कोणतंही कॅरेक्टर किंवा
into F1 into F1 is equal to F2 म्हणजे हे F1 आहे ह्यानं ह्यालाच गुणल्यानंतर मल्टिप्लाय केल्यानंतर F2 जनरेशन मिळतं मग याचे गॅमेट पाडले ते गॅमेट इकडे लिहिले YR स्मॉल y कॅपिटल R स्मॉल y स्मॉल r हे याचे गॅमेट इकडे असे लिहिले हे झालं F1 into F1 पुन्हा तेच इकडे F1 हा जसाचे तसा इथं लिहिलेला आहे हे जसंचे तसं इथं हे तिसरं 3 नंबरला आणि चौथं 4 नंबरला म्हणजे F1 into F1 हे क्रॉसिंग केल्यानंतर काय येतं F2 जनरेशन मग आता पहा याला मल्टिप्लाय केलं की इथं लिहायचं म्हणजे कॅपिटल Y बघा कॅपिटल Y कॅपिटल R कॅपिटल R कॅपिटल R कॅपिटल R म्हणजे याला मल्टिप्लाय केलं की इथं लिहिलंय आता याला मल्टिप्लाय केलं की इथं लिहिलंय बघा कॅपिटल Y आहे कॅपिटल R स्मॉल r कॅपिटल R स्मॉल r सेम या पद्धतीनं याला मल्टिप्लाय केलं की इथं लिहायचं याला मल्टिप्लाय केलं की इथं लिहायचं सेम या पद्धतीनं पूर्ण हा चार्ट सॉल्व केलेला आहे सोडवलेला आहे मग आता यामध्ये बारकाईने निरीक्षण केलं तर प्रत्येक या ठिकाणी जे कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर आहे किंवा पेयर्स आहेत थोड्या कालावधीसाठी एकत्रित आलेले आहेत पण प्रत्येक कॅरेक्टर युनिक आहे इंडिपेंडेंट आहे वेळ मिळतात त्यातला प्रत्येक अलील किंवा जीन सेपरेट होतो इथं सर्वात शेवटचं तर कसं आहे वन पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर इज टोटली इंडिपेंडंट हे एक तर यातलं इतर कोणासारखं अजिबातच नाही याचा आपण फिनोटाइपिक रेशो कसा पाहिला होता 9:3 3:2 3:1 बरोबर आहे म्हणजे 9 कोणते हे 9 असतील हे 9 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे हे 9 3 म्हणजे कोण 1 2 3 हे 3 राहिले 3 कोणते 1 2 3 हे 3 असतील आणि शेवटचं एक म्हणजे हे तर शेवटचं जे कॅरेक्टर आहे ते सर्वात वेगळं असतं वन पेअर ऑफ कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर इज टोटली इंडिपेंडंट ऑफ ऑल हिअर कॅरेक्टर सर्वात ते वेगळंच असेल ज्याला आपण इंडिपेंडंट असॉर्टमेंट म्हणतो खरं तर सर्वच अलिल्स हे इंडिपेंडंट आहेत पण त्यातली त्यात हे शेवटचं पाहिलं तर ते सर्वात आणखी वेगळं तुम्हाला दिसेल थोडक्यात प्रत्येक अलील हे इंडिपेंडंट असतं थोड्या कालावधीसाठी एकत्रित येतं पण जेव्हा गॅमेट फॉर्मेशन होतील तेव्हा ते पुन्हा सेग्रिगेट होतं इंडिपेंडंट असतं आणि म्हणून त्याला असं म्हटलेलं आहे लॉ ऑफ इंडिपेंडंट असॉर्टमेंट आय होप यू अंडरस्टँड अबाउट हिअर मेंडेल्स 3 लॉ तिन्हीच्या तिन्ही लॉज आज आता या लेक्चरला पाहिले लॉ ऑफ डॉमिनन्स लॉ ऑफ सेग्रिगेशन and law of independent assortment. Are you getting this? Is it clear? Okay, thank you.